राज्यात दूध भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावलं उचलली जातील. गरज भासली तर कडक कायदा केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. यासाठी अन्न आणि दुग्ध व्यवसाय विभाग तसंच आरोग्य विभागासोबत बैठक घेणार असल्याचं ते म्हणाले. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातल्या दूध भेसळीच्या समस्येकडे लक्ष वेधलं होतं. याविरोधात कडक कायदे करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. त्यांच्या या मागणीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही. या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्स विभाग आहे, जो आरोग्य विभाग आहे, अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक ठळक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत. राज्यात दररोज सुमारे 120 लाख लिटर दुधाचं उत्पादन होत असलं तरी त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्यानं शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. याबाबतचं थेट प्रात्यक्षिकही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर करून दाखवलं. मुंबईत जलवाहतूक